अखंड विश्वाला निर्माण करणारी अधिमाया शक्ती योग माया म्हटलं जातं, तर बांधवांनो महाकाली सुद्धा म्हटलं जातं. महाकालीची आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक मंदिर आहेत, परंतु बांधवांनो त्या ठिकाणी महाकालीची मूर्ती ही उभी आहे. परंतु चंद्रपूरमध्ये असणारं महाकालीचं मंदिर आणि या मंदिराच्या गुहेमध्ये महाकाली पलंगावरती निद्रावस्थित आहे. नवसाला पावणारी देवी ही महाकाली आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक चंद्रपूरच्या महाकाली मंदिराचं दर्शन घेण्यासाठी देवीचं जातात त्या ठिकाणी आणि नतमस्तक होतात. त्यांच्या इच्छा आजही त्या ठिकाणी पूर्तता होती. भक्ताच्या हाकेला धावणारी महाकाली. तर बांधवांनो हे महाकालीचं मंदिर चंद्रपूर पासून फक्त 7 किलोमीटर अंतरावरती त्या बसस्थानकापासून अतिशय भव्य मंदिर, दगडी कोरीव बांधकाम असं हे मंदिर आहे. आणि त्याच्या शेजारी बांधवांनो सुंदर असं महादेवांचं मंदिर आहे. महादेवांचं सुंदर असं मंदिर आहे, अंचलेश्वर महादेव मंदिर. तर बांधवांनो या ठिकाणी महाकाली देवी कशी प्रकट झाली याची एक रहस्यमय कथा खरीखुरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की पहा आणि आम्हाला शेवटी बांधवांनो कमेंट म्हणून महाकाली मातेचा उदो उदो अशी एक कमेंट नक्की द्या. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा. चंद्रपूरमधून हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच शेअर करा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर बांधवांनो कथा तर अनेक सांगितल्या जातात, पण आज आपण खरेखुरे कथा जाणून घेणार आहोत. त्रेतायुगातील राजा कृतध्वज या सुनंद नावाचा मुलगा होता. याची अफाट भक्ती होती महाकालीवरती, अफाट भक्ती. आणि या सुनंदला दृष्टांत दिला मातेनं की एका विशिष्ट जागी उत्खनन करण्यास सांगितलं. त्या परिसरामध्ये तो राजा होता बांधवांनो. तेव्हा त्याला भुयारातील शिळेवर एक भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडली आणि त्यानं पाषाणात एक गुहा करून त्या जागी स्थापित केली. तर बांधवांनो तीच ती महाकाली. परंतु पुढे ही मूर्ती त्या राजाच्या असतानंतर ही मूर्ती दुसऱ्याच राजाला मिळाली. त्याची एक सुंदर कथा आहे बांधवांनो की खांडक्या बल्लाळ या गौंड राजाची राजधानी बल्लारपूर येथे होती आणि ती पुढे त्यानं चंद्रपूर येथे हलवली. आणि चंद्रपूर येथे ही राजधानी आल्यानंतर बांधवांनो त्या ठिकाणी झरपट नावाची नदी होती. पात्र तर नदीचं कोरडं आणि या नदीच्या पात्रातून राजा चालला होता. राजाला एक छोटंसं कुंड दिसलं आणि त्या ठिकाणी बांधवांनो राजानं तोंड धुतलं आपलं त्या पाण्यानं कुंडातल्या. तो पाणी प्यायला आणि त्याच बरोबर त्याच्या चेहऱ्यावरील खांडके नष्ट झाले. बांधवांनो राजाला एक त्वचेचा आजार होता आणि त्या पाण्यानं तोंड धुतल्याबरोबर राजाचा चेहरा एकदम साफ झाला. हो, खांडकेच त्याच्या चेहऱ्यावरची गेली. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं तेथे येऊन कुंडातील पाण्यानं स्नान केले त्या राजानं. आणि स्नान केल्याबरोबर चमत्कार झाला. त्याच्या सर्व अंगावरील जे खांडके आहेत ते नष्ट झालं. त्याचं शरीर तेजस्वी दिसू लागलं राजाचं अतिशय. राजा घरी गेला आनंदानं. राजाच्या स्वप्नात देवादेव महादेवांनी दर्शन दिलं राजाला. आणि त्याचमुळे बांधवांनो ते प्राचीन कुंड महादेवांच्या पिंडीच्या आकाराचं राजानं बनवलं आणि तेथे अंचलेश्वर महादेव मंदिर बांधलं. बांधवांनो महाकालीच्या मंदिराच्या शेजारी असणारं मंदिर महादेवांचं. आणि बांधवांनो याच मंदिराच्या दक्षिण बाजूला थोड्याशा अंतरावरती राजाला एक त्या ठिकाणी भुयार दिसलं. आणि त्याच भुयाराच्या खडकात कोरलेली भव्य अशी देवीची मूर्ती आढळली. आणि हीच ती महाकाली. बांधवांनो आज मंदिरामध्ये महाकाली विराजमान आहे. राजानं भुयार स्वच्छ करून त्या ठिकाणी देवीचं छोटंसं मंदिर बांधलं. बांधवांनो पहिलं जे मंदिर होतं छोटंसं होतं. त्याचा जो काळ आहे 1495 ते इसवी सन 1496 असा काळ इतिहासकार त्या ठिकाणी सांगतात. आणि नंतरच्याच काळामध्ये पुढे बांधवांनो गोंड हिराई या राणीनं मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्याच ठिकाणी बांधवांनो महाकालीच्या जवळ मंदिराच्या एकविरा मातेचं सुद्धा मंदिर बांधलं. हल्लीच्या देवीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला बांधवांनो छोट्या जे भुयार आहे
त्या भुयारामध्ये देवीचा पलंग असून निद्रा घेत असलेल्या स्वरूपात महाकाली देवीचं मूर्तीचं दर्शन होतं. बांधवांनो, भुयारात उतरण्यासाठी जागा आहे. पहिलं ते खुलं असायचं, परंतु आता ते बंद करतात, कधी कधी उघडतात. आणि बांधवांनो, याच ठिकाणी ही मूर्ती खरी सापडली होती. तर बांधवांनो, आज त्या ठिकाणी भव्य असं मंदिर दगडी कोरीव बांधले बघा. तर बांधवांनो, मंदिरामध्ये महाकाली देवीची मूर्ती 5 फूट उंचीची असून उंच पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीला शेंदूर लावलेला आहे, मुखवटा बनवलेला आहे. तिच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात ढाल आहे. मंदिराच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर 8-10 आपण ज्या वेळेला पायऱ्या उतरतो, गुहेसारखं दगडी गर्भगृह आहे आणि त्याच्याच मध्यभागी श्री महाकाली विराजमान आहे. गर्भगृह गुहेसारखं आहे. देवीचं मंदिर हे चौरसामध्ये बांधलेलं आहे बघा. 60 बाय 60 फूट असं मंदिर आहे. 50 फूट उंच मंदिराची उंची बघा. मूर्ती समोरच्या गर्भगृहात जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी महादेवांची पिंड आहे. गोंड राजा वीरशहा याची पत्नी राणी हिराई हिने हे भव्य असं मंदिर त्या ठिकाणी बांधलंय बांधवांनो. वीरशहाच्या पराक्रमाचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी. मंदिरात गेल्यानंतर महाकालीकडे आपण जर पाहिलं तर अक्षरशः देवी आपल्याबरोबर बोलते असं आपल्याला वाटतं बघा. आणि या वीरशहाच्या पराक्रमाचं प्रतीक म्हणून बांधवांनो, चैत्र पौर्णिमेला महाकाली देवीच्या उत्सवाची प्रथा त्या ठिकाणी चालू केली. नवरात्र उत्सवामध्ये लाखो भाविक चंद्रपूरच्या परिसरातून आजूबाजूने त्या ठिकाणी येतात आणि मातेचं दर्शन घेतात, ओटी भरतात. बांधवांनो, मंदिराचं जे प्रवेशद्वार आहेत, उत्तम प्रकारे 2 सिंह आहेत. मंदिराच्या बाहेर ज्या मातेच्या पादुका आहेत, ज्यावेळेला गर्दी असते त्यावेळेला अनेक आलेले बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मातेच्या पादुकाचं दर्शन घेतात त्या ठिकाणी बाहेरच. कारण नवरात्र उत्सवामध्ये लाखो लोक त्या ठिकाणी येतात आणि मातेच्या पायाशी नतमस्तक होतात. तर बांधवांनो, देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं आहे बघा. शेकडो हजारो वर्षाचा काळ जरी निघून गेला तरी बांधवांनो, ज्या भक्तानं अफाट भक्ती केली त्याचं नाव हे सदैव राहतं. ज्यानं चांगलं कार्य केलं त्याचं नाव राहतं. आजही या राणीनं भव्य असं मंदिर बांधले बघा महाकालीचं. म्हणून शेकडो काही हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी ह्या राणीचं नाव हे अजरामर राहणार यात शंका नाही. त्यामुळे बांधवांना एकदा तरी महाकालीचं दर्शन घेण्यासाठी चंद्रपूरला आपण नक्की जा, नतमस्तक व्हा. सुंदर अशी ही माहिती जर आपल्याला आवडली असेल, आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन माहिती जाणण्यासाठी. जय हिंद, जय भारत.